हाय गाईज, कसे आहात तुम्ही गाईज? आज मी तुम्हाला आमच्या गावाकडचं धरण दाखवणार आहे. खूप मोठं असं धरण आहे गाईज. आणि गाईज, जर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मग. तर गाईज, आता आपण चाललो आहे रस्त्याने धरणाकडे. आणि आता आपण इकडं आलो आहे धरणाजवळ. आणि आता आपण इथं गाडी उभी करून देऊ आणि मग आपण जाऊया खाली धरणाकडे. तर आता चला आपण आता जाऊ. हे रस्ता थोडा खराब असल्यामुळे आरामात जायला लागेल. तर आता आपण आलो आहे धरणाजवळ. हे पाहू शकता तुम्ही किती मोठं धरण आहे. पहा किती भारी आहे पुन्हा. आणि ते आमच्या शेतामधले मोटरी वगैरे सर्व असतात. आणि ते धरणाच्या पलीकडचा काठ हे पाहू शकता तुम्ही. ती भारी असं शांत मस्त मोठं लट धरण आहे. तर गाईज, पाहू शकता तुम्ही किती छान असं धरण आहे. आणि छोटे छोटे लाटा येते धरणाच्या काठावर पाहू शकता. आणि हे बघू शकता, हे माशावाल्यांची छोटीशी बोट चाललेली आहे. आणि इथं पण धरणाच्या काठावर एक बोट आहे सध्या उभी. आणि इथे लोक माशा पकडत आहे धरणात. तर चला तुम्हाला त्या बोटकडे जाऊन दाखवतो मी. तर आता मी बोट जवळ आलेलो आहे. आणि हे माशा छोट्या छोट्या म्हणजे त्यांना माशा पकडायसाठी हे थर्माकोलची होडी पण आहे त्यांच्याजवळ. चला आता आपण छोट्याशा बोटमध्ये जाऊया वरती बोटवर. तर चला मग. तर गाईज, आता मी बोटवर आलेलो आहे वरती. तर पाहू शकता तुम्ही ह्या बोटवरून सर्व वातावरण. तर हे तिघजण या बोटमध्ये बसलेले आहे. आणि हे माझं नाव राजू मेसरे. मी तलावावर मछली पकडतो. माझ्या संग 22 माणसं आहेत. आणि या तलावामध्ये कमीत कमी 50 ते 60 किलो पीस आहेत. मला सांगू इच्छितो की तुम्हाला जर कोणाला पाहायचं असेल तर पेंटाकळी प्रकल्प आमचा हा मेकर तालुक्यामध्ये आहे. तुम्हाला बघायचं असेल तर येऊ शकता. मछली तुम्ही पाहू शकता. आता मी आता तुम्हाला एक माशी काढून दाखवतो. हे बघा, याला जलेबी असं म्हणतात. जिवंत आहे आलं, बघू शकता तुम्ही. ओके. तर बघू शकता तुम्ही, हे काका धरणाच्या मध्यभागी मस्त माशा पकडत आहे. पाहू शकता तुम्ही थर्माकोलच्या होडीवर बसून ते माशा पकडत आहे. आणि इकडून साईडने काकांनी हे ब्ल्यू कलरची पोतळी भरून माशा पकडून आणलेलं आहे. आणि ते आता या छोट्याशा बोटमध्ये टाकणार आहे. आणि नंतर ही बोट यांच्या माशा वगैरे सर्व घेऊन दुसरीकडे जाणार आहे. ते बघू शकता ह्या काकांनी एवढ्या माशा पकडून आणल्या. तर हे काका आता त्यांचं सामान वगैरे सर्व या बोटमध्ये ठेवत आहे. आणि मग ते हे बघा, त्याला मिरगालाचे खाण्यात चांगली चविष्ट आहे. तुम्ही बघू शकता, जिवंत आहे अजून. हे बघा, आत्ताच आमच्या शिकाऱ्यानं आणली. तर बघू शकता, हे पण एक काका त्यांच्या माशा वगैरे सर्व घेऊन आणले. यांनी 2 पोतड्या माशा पकडून आणलेल्या आहे. तर बघू शकता ते पण ह्या बोटमध्ये टाकणार आहे माशा. तर आता आपण बोटमधून आला ते उतरूया खाली. तर बघू शकता खूप भीती वाटत होती. हे थर्माकोल हलत होते खालचं. तर मी आता आला ते उतरलो आहे. आणि तर चला मग आता. आणि हे पाहू शकता तुम्ही धरणाच्या काठावर बारीक बारीक हे शंकू होते. आणि आता यांच्यावर माशा पकडून झालेले आहे. आणि आता आपण आताच आपण. तर गाईज, आता आपण वरती गाडीकडे जाऊया. आणि गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड लाईक, कमेंट अँड शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघू शकता तुम्ही वरतून कसं दिसतं धरण पूर्ण.